आय सॉरी राजकुमार, हे बघा मी खरंच नव्हते सांगणार आईंना काही, पण शेवटी माझ्या कुंकवाचा प्रश्न आहे. अहो केवढा डेंजर माणूस आहे तो. त्यांच्यामुळे उद्या तुम्हाला काय झालं तर मी कोणाकडे बघायचंय? आणि मला माहिती आहे इतक्या डेंजर सायको माणसाकडून फक्त आई आपल्याला वाचवू शकतात. आई, आज तो माणूस इथे आला आणि त्यांनी यांचा गळा धरलेला. हो मला खूप भीती वाटली, मी पहिल्यांदा बघितलं त्याला. गळा दाबला? हो. एक मिनिट, मला काही कळत नाहीये. एक तर तो इथे कशासाठी आला होता? तू काय केलंस? का त्यांनी तुझा गळा दाबला? तू गोष्टी अंगावर ओढवून घ्यायची तुला सवय. काय केलंस सांग, खरं सांग, तू काय केलंस? तुला वाटतंय तसं काहीच नाही केलं मी, एकदम किरकोळ गोष्ट आहे. किरकोळ? गळा धरलाय तू? जगन्नाथनी गळा धरला तुझा, तुला किरकोळ गोष्ट वाटते काही? नाही, जगन्नाथ उगाच चौगाच इथे येणार नाही आपल्या घरात आणि तुला धमकी देणार नाही. तू काहीतरी केलं असणार, काहीतरी खोड काढलीस ना त्याची. खोड? काही नाही ग, खोड वगैरे काय लहान आहे का मी? जे काही केलं ना मी ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी केलं. त्याला मी एक बिननवी फोन केला आणि त्याला सांगितलं की ती गुरुकुलची जागा आहे ना ती गुमान आमच्या नावाने करून टाक, नाटकं करू नकोस. बस एवढंच बोललो मी, बाकी काहीच नाही. तू वेडा आहेस. मी तुला 1000 वेळा बजावून सांगितलं होतं गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. मग कोणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? आई पण ती खरंच जागा चांगली आहे ना. नाही बघायचं त्या जागेकडे. किती वेळा सांगितलंय तुला? का तुला ऐकायचंच नाही अजिबात आईचं? असं जर का असेल ना तर मी तुला अजिबात ऑफिसला जाऊन देणार नाही. कुठल्याही महत्वाच्या फाईल्सला हात लावायचा नाही, घरात बसायचं गपचूप. आई अहो हे बघा प्लीज नका ना एवढं रागवू त्यांच्यावर. हे सगळं करण्यामागचा त्यांचा हेतू वाईट नव्हता. त्यांना असं वाटलं की ते जगन्नाथ आता एवढे डेंजर आहेत जे मी पण बघितलाच. त्यांनी तुम्हाला धमकवलंय का, काही वाईट साईड बोललेत का? आणि तुम्हाला खूप आवडली होती ती जागा, म्हणून ते कंपनीच्या हितासाठी आणि तुमच्या चांगल्यासाठीच सगळं करायचा प्रयत्न करत होते. प्रोजेक्टसाठी ती जागा खूप छान आहे आणि ती आपल्याला पाहिजे, म्हणून तुला मदत म्हणून मी हे केलं, बाकी काय नाही. मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आणि या आशा मूर्खपणाच्या मदतीची तर अजिबातच नाही. मी शेवटचं सांगते तुला, गुरुकुलाच्या जागेबद्दल माझ्या समोर ह्यापुढे बोलायचं नाही, समजलं का? समजलं. नाही, तू मला शब्द दे. मला शब्द दे, तिथे तू जाणार नाहीस, त्याबद्दल काही बोलणार नाहीस आणि जगन्नाथच्या सुद्धा वाटेला जाणार नाहीस. शब्द दे. आई काय बोलतेस, कुठले शब्द? आणि शब्द दे मला. प्रॉमिस, मी शब्द देतो की त्या जागेकडे मी डुंकूनही बघणार नाही. मच बेटर. आई असं सहज कोणाला शब्द द्यायला लावत नाहीत. राजकुमारने फक्त फोन केलाय तर ही बाई थेट कंपनीतून काढायची धमकी देत होती. जगन्नाथला भीती घालणारी माझी सासू त्या गुरुकुलाच्या नावावर एवढी का घाबरतीये? नक्कीच तिथे काहीतरी सॉलिड सिक्रेट लपलंय.